नमस्कार. नेटसेट परीक्षा देणारे सर्व आदरणीय विद्यार्थी मित्रांना, भाऊ बहीण सर्वांना नमस्कार. मी आपला धनय्य सर अक्कलकोट. सर्वांना मनापासून सांगतो, सेट परीक्षा आणि नेट परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी आपल्याला खूप कष्ट करावं लागणार आहे. कष्टाशिवाय फळ मिळतच नाही. तो तो कष्ट करायला पाहिजे, परंतु स्मार्ट वर्क करून कष्ट करायचं आहे आपल्याला, तरच तुम्हाला यश मिळतो. सेट आणि नेट परीक्षा उत्तीर्ण होण्यामध्ये सिंहाचा वाट असतो पेपर क्रमांक 1 चा. ज्यांचा पेपर क्रमांक 1 खूप चांगला असतो तोच विद्यार्थी लवकरात लवकर सेट पेपर आणि नेट पेपर उत्तीर्ण होतात. आणि नेट पेपरमध्ये GRF मिळवण्यासाठी पेपर क्रमांक 1 चा कॉन्ट्रीब्युशन खूप महत्वाचं आहे. म्हणून पेपर 1 मध्ये सर्वात जास्त आपण घेतला पाहिजे. 54 to 60 हा तुमचा टार्गेट आहे पेपर क्रमांक 1 मध्ये. तर 54 to 60 घेण्याचे एक सर्वसामान्य टेक्निक मी तुमच्या समोर आज सांगणार आहे. यापूर्वी मी तुम्हाला युनिट क्रमांक 1 टीचिंग ॲप्टिट्यूड, अध्यापन कौशल्य, अध्यापनाची अभियोग्यता, अध्यापनाची कौशल्य, अध्यापनाची सामर्थ्य, टीचिंग ॲप्टिट्यूड या युनिट मधला पहिला कन्सेप्ट मी तुम्हाला सांगितलेला आहे. आणि आज मी तुम्हाला कॅरेक्टरिस्टिक ऑफ टीचिंग या युनिट्स बद्दल मी तुम्हाला माहिती सांगतो. युनिट 1 टीचिंग ॲप्टिट्यूड. अध्यापन कौशल्य किंवा अध्यापन अभियोग्यता. ओके, ह्याच्यातील आजचा पॉइंट आहे कॅरेक्टरिस्टिक ऑफ टीचिंग. अध्यापनाची वैशिष्ट्ये. आता अध्यापनाची वैशिष्ट्ये म्हणजे काय, याच्यावरती तुम्हाला पेपरमध्ये एक प्रश्न दरवेळी विचारतात. सेट पेपर असो किंवा नेट पेपर. सेट पेपरमध्ये डायरेक्ट प्रश्न विचारतात, नेट परीक्षेमध्ये कन्सेप्ट आधारित प्रश्न विचारत असतात. त्यामुळे देर इज नो डिफरन्स बिटवीन सेट पेपर आणि नेट पेपर. फक्त तुम्हाला कन्सेप्ट समजणं महत्वाचं आहे, संकल्पना समजणं महत्वाचं आहे. एक आता अध्यापन, टीचिंग म्हणजे काय, अध्यापन म्हणजे काय हे तुम्हाला पहिल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे. अध्यापन म्हणजे शिकविणे, अध्यापन म्हणजे समजावून सांगणे, अध्यापन म्हणजे एक विषय विश्लेषण करून सांगणे, एक विषय अवघडातून सोप्या पद्धतीने व्यवस्थितपणे मांडणी करणे, एक विषय एक्सप्लेनेशन करणे. आता मला जो समजलेला आहे तो तुम्हाला समजावून सांगणे म्हणजे अध्यापन होय. अध्यापन म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये असलेले विषय ज्ञान बाहेर काढणे, विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी मध्ये गुंतवणूक करून
त्यांच्याकडून तो विषय ज्ञान बाहेर काढणे म्हणजे अध्यापन होय. अध्यापनाची विविध व्याख्या आपण पाहिलेल्या आहोत. डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम सरांच्या व्याख्या असू द्या, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या व्याख्या असू द्या, महात्मा गांधीजींच्या व्याख्या असू द्या, स्वामी विवेकानंदांच्या व्याख्या काय आहे, जॉन ड्यूई यांच्या व्याख्या काय आहे, हे सगळे व्याख्या आपण पाहिलो. तर आजच्या टॉपिक मध्ये अध्यापनाची वैशिष्ट्ये, कॅरेक्टरिस्टिक ऑफ टीचिंग, अध्यापनाची कोणकोणते वैशिष्ट्ये असतात. पेपरमध्ये तुम्हाला प्रश्न असे विचारतात की एक प्रश्न देऊन खालीलपैकी अध्यापनाची वैशिष्ट्ये कोणते आहे, किंवा खालीलपैकी दिलेल्या वैशिष्ट्यामध्ये हे अध्यापनाची वैशिष्ट्ये नाही असे प्रश्न विचारतात. तर सरळ साधा आपण 5 स्पेशल कॅरेक्टरिस्टिक आपण बघूया. 5 गुणधर्म आपण म्हणतो, 5 वैशिष्ट्ये, 5 म्हणजे एक 5 स्पेशल कॅरेक्टरिस्टिक ऑफ टीचिंग. व्हॉट इज टीचिंग? आता बघा, मी तुम्हाला एक विषय तुम्हाला सांगतो ना, आता कोणकोणते वैशिष्ट्यातून मी तुम्हाला सांगतोय. each and every teachers are using these characteristic in their classroom. If you are using these characteristic in your classroom, then only you are effective teacher. हे वैशिष्ट्य जर आपण वापर करून विद्यार्थ्यांना शिकवलो तरच आपलं अध्यापन वैशिष्ट्यपूर्ण होणार आहे, नाहीतर नाही. तर पहिलं वैशिष्ट्य कोणतं आहे? कृपया हे 5 वैशिष्ट्य तुम्ही समजावून घ्या. 5 वैशिष्ट्यांचे नाव तुमच्या लक्षात पाहिजेच. पहिलं वैशिष्ट्य आहे इंटरॅक्टिव्ह प्रोसेस. इंटरॅक्टिव्ह प्रोसेस, अध्यापन म्हणजे आंतरक्रियात्मक प्रक्रिया. ओके, आता आंतरक्रियात्मक म्हणजे काय? इंटरॅक्टिव्ह प्रोसेस, दिस इज द फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक ऑफ टीचिंग. अध्यापनाची पहिलं वैशिष्ट्य आहे इंटरॅक्टिव्ह, आंतरक्रियात्मक प्रक्रिया असायला पाहिजे, तरच त्याला टीचिंग आपण म्हणतो. आता शिक्षक जेव्हा एक विषय विद्यार्थ्यांना समजावून सांगतात, इथं कोणाला समजावून सांगत असतात? शिक्षक भिंतीला समजावून सांगतात का? नाही, शिक्षक विद्यार्थ्यांना समजावून सांगतात. तर जेव्हा शिक्षक एक विषय सावकाशपणे, व्यवस्थितपणे, स्टेप बाय स्टेप मुलांना समजावून सांगणे. इथं कोण? मुलं म्हणजे विद्यार्थी, स्टुडंट्स. टीचर आणि स्टुडंट्स यांच्या दोघांमध्ये काय होतो? आंतरक्रियात्मक होतो. दोघांमध्ये विचारांची देवाणघेवाण होत असतात. शिक्षक एक विषय मुलांना सांगतात, मग तो मुलं विद्यार्थी शिक्षकाकडून विषय समजून घेतल्यानंतर पुन्हा विद्यार्थी शिक्षकांना प्रश्न विचारतात, किंवा विद्यार्थी ज्यांना जे कळालेले आहे विषयाबद्दल शिक्षकांना माहिती देतात, विद्यार्थ्यांना प्रतिक्रिया देतात. म्हणजे विद्यार्थी शिक्षकांना प्रतिक्रिया देतात. विद्यार्थी त्यांच्या मनामध्ये असलेले विचार, जे काय त्यांचा थॉट्स आहे ते शिक्षकांना परत देतात. आधी शिक्षक विषय समजावून सांगतात मुलांना, त्यानंतर विद्यार्थीकडून पुन्हा अभिप्राय रिफ्लेक्ट करून घेतात, वापस करून घेतात. पुन्हा शिक्षक त्यांना समजावून सांगतात. इथं दोघाही एकमेकाशी बोलला पाहिजे. शिक्षक विद्यार्थ्याशी बोलला पाहिजे आणि विद्यार्थी शिक्षकांशी बोलला पाहिजे, तरच त्याला इंटरॅक्शन असे आपण म्हणतो. इंटरॅक्शन, आंतरक्रियात्मक घडलं तरच त्याला अध्यापन म्हणतात, नाही तर नाही. देर इज नो टीचिंग इज नॉट वन वे प्रोसेस. हे एकतर्फी नाही. एकतर्फी म्हणजे सर्वांना माहिती, एकतर्फी प्रेम प्रकरण म्हणतो. फक्त आपण सांगत असतो तुझ्या प्रेम, परंतु वी नेव्हर टेल. इथं विद्यार्थ्यांना एक विषय जर समजावून सांगितलं तर विद्यार्थी तो विषय शिक्षकांना परत सांगितला पाहिजे. आता एखाद्या आपण रूल्स सांगितलं, विद्यार्थ्यांना सांगायचं, तुला समजलं का दादा, तुला समजलं का ताई, समजलं असेल तर सांग, नाहीतर पुन्हा एकदा आपण सांगतो. शिक्षक विचारला पाहिजे आणि विद्यार्थी ही शुड गिव्ह द रिस्पॉन्स.
त्याला आंतरक्रियात्मक. मग वर्गात फक्त दोघांमध्ये आंतरक्रियात्मक होत असतो का? नाही. शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यामध्ये आंतरक्रिया हा मेजर पॉइंट्स आहे. टीचर अँड स्टुडंट, ओके, हा आहे. त्याच्यानंतर दुसरं त्याचमध्ये विद्यार्थी विद्यार्थीमध्ये आंतरक्रिया. एक एकदा काय, काही विद्यार्थी शिक्षकांना डायरेक्ट सांगत नाही. विद्यार्थ्यांना काय समजलेलं ते त्या विद्यार्थी त्यांच्या मित्रांना सांगत असतात, त्यांच्या क्लासमेटला सांगत असतात, त्यांच्या मैत्रिणींना सांगत असतात. मग दोन विद्यार्थी एकमेकाशी विषयाबद्दल चर्चा करतात. मग विषयाबद्दल चर्चा केल्यानंतर तिथं काय झालं? इंटरॅक्टिव्ह प्रोसेस. शिक्षक शिकवल्यानंतर शिक्षक विद्यार्थी आंतरक्रियात्मक, त्यानंतर विद्यार्थी विद्यार्थी क्रियात्मक आंतरक्रियात्मक. आणि काही विद्यार्थी काय करतात माहिती आहे का? विद्यार्थी आणि पुस्तक, टेक्स्टबुक आपण म्हणतो, पुस्तक, स्टुडंट आणि टेक्स्टबुक, पुस्तक बरोबर त्यांचा इंटरॅक्शन होत असतो. पुस्तक मधले विषय ज्ञान विद्यार्थी समजून घेतात आणि विद्यार्थ्यांना समजलेले विषय, काय समजलेले काय समजलेलं नाही, या पुस्तकामध्ये सगळं डिटेलमध्ये एक्सप्लेनेशन असतो. म्हणजे इथं कसं आहे, हे आपल्याला दिसत नाही इंटरॅक्शन, बट इट इज गोइंग ऑन. विद्यार्थी एक विषय वाचन केल्यानंतर त्यांना तो विषय समजतो ना विद्यार्थ्याला. शिक्षक विद्यार्थी आंतरक्रिया, शिक्षक विद्यार्थी हा पहिला आंतरक्रिया, विद्यार्थी विद्यार्थीमध्ये आंतरक्रिया, विद्यार्थी आणि पुस्तक ह्यांच्यामध्ये आंतरक्रियात्मक. हे सगळं प्रोसेस आहे ना वर्गात होत असतो, त्याला म्हणतात इंटरॅक्टिव्ह प्रोसेस. हा पहिला मुद्दा आपण समजून घेतलो. आता त्याच्यानंतर दुसरा पॉइंट आहे अध्यापनाची वैशिष्ट्यामध्ये. अध्यापनाचे सेकंड वैशिष्ट्य, पहिलं वैशिष्ट्य आहे इंटरॅक्टिव्ह प्रोसेस. त्यानंतर दुसरा आहे इंटरॅक्टिव्ह, त्यानंतर स्किल बेस्ड, ऍक्टिव्हिटी बेस्ड प्रोसेस, कृती आधारित प्रक्रिया. अध्यापनाची हा दुसरं वैशिष्ट्य आहे ऍक्टिव्हिटी बेस्ड प्रोसेस. शिक्षक जेव्हा एक विषय मुलांना सांगितल्यानंतर किंवा मुलांना सांगत असताना, विद्यार्थ्यांना समजावून सांगत असताना शिक्षक काय करतात? त्या विषयाबद्दल कृती करतात, ऍक्शन करतात, ऍक्टिव्हिटी करतात. आता ऍक्टिव्हिटी म्हणजे एक विषय बोलून सांगण्यापेक्षा तो कृती हाताने करून सांगणे, तो कृती प्रॅक्टिकली करून दाखवणे, तो कृती मुलासमोर डेमॉन्स्ट्रेशन करणे, मुलासमोर तो दाखवणे. आता ऍक्टिव्हिटी करत असताना वेगवेगळ्या प्रकारची ऍक्टिव्हिटी आपण करतो. समटाइम्स शिक्षक क्लासरूम मध्ये येऊन ड्रामाटायझेशन करतात, ड्रामाच्या थ्रू नाटक करून नाटकीय रूपात मुलांना शिकवून देतात कन्सेप्ट. शिवाजी महाराजांबद्दल किंवा शिवाजी महाराज घोड्यावर बसल्यानंतर घोड्यांचा आवाज काय येतो? टाक 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 टाक. म्हणजे यू हॅव टू शो द डेमॉन्स्ट्रेशन करा मुलासमोर. कोणताही कन्सेप्ट असू द्या, तो कन्सेप्ट शिक्षक कृतीद्वारे मुलांना शिकवायला पाहिजे. आणि विद्यार्थी सुद्धा एक एक कन्सेप्ट कृती करून शिकत असतात. म्हणजे फक्त आपण नरेशन करून फक्त तोंडी सांगितल्यानंतर काही कृती कळत नसतो, तो मुलांना ते कृती करायला लावला पाहिजे. आता समजा बाष्पीभवन क्रिया कशा होत असतो, मग मुलांना तुम्ही सांगा, एक दादा एक चहाची प्लेट घ्या, घरातील एक प्लेट घेऊन या म्हणे. तो प्लेट कपाबशी आपण म्हणतो ना,
तो बशी घ्यायचं, बशीमध्ये पाणी पाणी ओतायचं त्या बशीमध्ये, आणि तुम्ही काय करा, बाहेर ठेवा उन्हात. कडक ऊन पाहिजे, आणि ऊन त्या बशीवर पडल्यानंतर 1-2 तास वेट करा. आणि काय होतील तुम्ही पहा. कडक कडक ऊन पाहिजे बरं का. कडक ऊन नसेल तर मग काय होत नाही. मग कडक उन्हाने त्या बशीमधलं पाणी बाष्पीभवन होतो, इव्हॅपोरेशन सगळं जातं. मग पाणी कुठे गेले विचारायचं मुलांनी. आता हे काय झालं, बाष्पीभवन क्रिया झालेली आहे. तुम्ही पहा, हे मुलांना तो ऍक्टिव्हिटी करायला तुम्ही दाखवा. तुम्ही ते ऍक्टिव्हिटी करा. किंवा एखाद्या घरी काय सांगा, एक प्लेट घ्या, प्लेटमध्ये माती घाला, त्या मातीत थोडं पाणी घाला, त्यानंतर घरातील एक छोटे बिया घ्या तुम्ही, सीड्स त्याच्यामध्ये टाका, आणि रोज पहा ते बियापासून कसं सावकाश एक एक प्लांट उगवतं का नाही. ऍक्टिव्हिटी म्हणजे मुलांना ते तुम्ही करायला सांगा, आणि केल्यानंतर तो सीड्सतून प्लांट्स कसे उगवतात ते मुलांना तुम्ही जर सांगितलं, तर विद्यार्थी ते कृती घरी करतात. मग ते कसं प्लांट्स आर ग्रोविंग ते मुलांना स्वतः समजून घ्यायला मदत होत असतात. म्हणजे कोणताही विषय असू द्या, त्या विषयाबद्दल मुलांना आपण ऍक्टिव्हिटीद्वारे शिक्षकाने शिकवायला पाहिजे, आणि विद्यार्थी सुद्धा ऍक्टिव्हिटी करून तो कन्सेप्ट समजून घेतला पाहिजे. किंवा आपण काय म्हणतो, पृथ्वी, चंद्र, सूर्य हे सगळं ग्रह आहेत, ते कसे एकमेकाशी फिरत असतात, ते मुलांना तुम्ही कृती करून शिकवा ना. एक मुलाला सूर्य करा, मध्ये तो सूर्य, आणि त्याच्या पाठीमागे असं वेगवेगळे ग्रह तुम्ही म्हणजे असं राऊंड सर्कल मध्ये विद्यार्थ्यांना उभे राहा. हे सन त्याच्यासोबत हा, आणि हे सगळ्यांना फिरायला सांगा एकमेकाशी. असं तो फिरत 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 राहिल्यानंतर यू हॅव टू शो ऍक्टिव्हिटी. मुलांना तो ऍक्टिव्हिटी करायला सांगा. ऑल स्टुडंट्स आर व्हेरी इगर टू डू ऍक्टिव्हिटी. प्रत्येक विद्यार्थ्यांना आपण एखादं काम दिलं ना करायला, तो विद्यार्थी खूप मनापासून करत असतात, आणि त्याच्यातून तो विद्यार्थी शिकत असतात. दिस इज अ बेस्ट कॅरेक्टरिस्टिक ऑफ टीचिंग. ऍक्टिव्हिटी बेस्ड आपण म्हणतो, ऍक्टिव्हिटी करायला पाहिजे. असंच एक शिक्षक होता, मी जोक्स आहे ते, परंतु कसं ऍक्टिव्हिटी, तो रोज दुपारी झोपत होता. शाळेत येणे, मध्यान्ह भोजन खाणे आणि झोपणे, सगळं शिक्षक माहिती, काय रे झोपतात. मग एक दिवशी त्या शिक्षक काय केलं, दुपारी झोपला होता वर्गात. हे आमच्या गुरुने आम्हाला सांगितले बरं का, आम्ही लहान असताना. 2 वाजले होते. खेडेगावातला तो गुरु झोपला होता वर्गात. सगळं विद्यार्थी येऊन शिक्षकांना पाय दाबणे, हात दाबणे सगळं दाबत होते. ए दाबरे भाडव्या, माझं पाय दाब. सगळं मुलांना खूप इंटरेस्ट. तो मोठा शिक्षक खाऊन खाऊन पोट पुढं आला होता, झोपला होता. सगळं पाय दाबणे, हात दाबणे. तसलं ते साहेबाला शिक्षणाधिकारी, ए काय चालव बे. मग तो शिक्षक झोपलेल्या ठिकाणी मुलांना सांगत होता, हे बघ, दिस इज हँड, ह्याला राईट हँड म्हणतात. हे बघ रे, हे लेफ्ट हँड कसं असतो. हे बघ माझं पोट कसं पृथ्वीसारखं आहे. हे बघ माझं पाय, हे बघ माझं डोकं, हे थोडं हात लावून बघ. आणि साहेब विचारलं, तुम्ही काय करलं. साहेब, मी मुलांना झोपून पूर्ण माझं बॉडी पार्ट्स मी मुलांना शिकवत आहे. आय एम टेलिंग देम अबाउट, एक सायन्सचा टॉपिक आहे आज, पार्ट्स ऑफ बॉडी. कोणतं वस्तू कुठं आहे, कोणतं सगळं दाखवत आहे त्यांना. म्हणून मी असं झोपलो होतो. मी का झोपलो असं तुम्हाला वाटलं का. तो शिक्षणाधिकारी तुमचा पाय तर द्या रे बाबा. म्हटलं, कसलं शिक्षक आहे तुम्ही, खूप ऍक्टिव्हिटी करून दाखव. हा विनोदाचा भाग असेल, परंतु मुलांना जर तो कृती तुम्ही स्वतःहून करत अध्यापन जर केला, तर 100% विद्यार्थी समजून घेतात. आता तुमचा विषय कोणता आहे, त्या विषयाच्या संबंधित तुम्ही विद्यार्थ्यांना ऍक्टिव्हिटी करून शिकवा, किंवा ऍक्टिव्हिटी करायला मुलांना सांगा ना. करायला काय, दिस इज नॉट अन हार्ड टास्क. हा खूप इंटरेस्टिंग टॉपिक असतो. कोणताही टॉपिक घ्या. पार्ट ऑफ स्पीच इंग्लिशमध्ये शिकवत असताना टेल देम बॉडी पार्ट्सचा नेम. किंवा कृती करायला घरातून वेगवेगळे सीड्स तुम्ही घेऊन या. आज फुटाणे घेऊन या, शेंगा घेऊन या, काय घेऊन या. मग घेऊन आल्यानंतर तुम्ही खायच बसत नाही, शेंगाचं बीज खायचं. त्यांच्याकडनं तुम्ही कलेक्ट करायला सांगा.
त्यांना सांगा आज मार्केटमध्ये जावा, वेगवेगळे व्हेजिटेबल्स बघा. जस्ट आय एम टेलिंग द ऑर्डिनरी simple examples for lower candidate students. But you are teaching a higher level students, tell them that level activity. जर तुम्ही 11वी-12वी विद्यार्थ्यांना शिकवत असेल तर त्यांना मुलांना कॉमर्स बद्दल माहिती पाहिजे असेल तर, बँकिंग बद्दल माहिती असेल तर एखाद्या बँकेला पाठवा. तिथं बघा ते कसं फॉर्म भरत असतात, विड्रॉल कसे करतात, पैसे कसे डिपॉझिट करतात, पैसे कुठे बाहेर काढतात, ते त्यांना तिथं दाखवा. तुम्ही ऍक्टिव्हिटी करायला सांगा. विषय कोणताही असू द्या. जॉग्राफी असेल तर अरे बाबा तुम्ही प्रवासाला जर गेला असेल तर कोणत्या गावाला गेला, तुम्ही कोकणला गेला तर कोकण मधलं माती घेऊन ये. मराठवाड्यामध्ये गेलं असेल तर मराठवाड्यामधलं थोडं माती घेऊन ये. नागपूरला गेलं असेल तिथनं घेऊन ये. सगळीकडनं तू माती गोळा केलं तर मग कशाला खायचं का माती? वेगवेगळ्या प्रकारची माती कशी असतात. हा, रेड माती आहे, वेगवेगळे काही खूप मऊ माती असतो, काही खडकाळ मऊ. जस्ट यू कॅन डिवाइड द टाइप्स ऑफ सॉइल्स आपण म्हणतो ते तुम्ही शिकवा. किंवा दगडामध्ये सुद्धा वेगवेगळे प्रकार असतात. दगड आपण असतो ना, खडकाळ दगड वेगळा असतो, घट्ट दगड वेगळा असतो, काही दगड मऊ असतो, काही दगड शिंप्या नदीच्या कडेला वेगवेगळे. हे बघा, एखादा कन्सेप्ट सांगत असताना शिक्षकाने ऍक्टिव्हिटी करून मुलांना सांगितलं पाहिजे, तरच मुलांना तो कन्सेप्ट लवकरात लवकर समजतो. नाहीतर ऍक्टिव्हिटी करत असलेलं दृश्य तरी त्यांना दाखवा. आता स्विमिंग कसा करायचं म्हणून जाऊन तुम्ही त्यांना घेऊन दममध्ये उडी मारू नका. ते दाखवा, एखादा व्हिडिओ त्यांना दाखवा, ते ऍक्टिव्हिटी कसे करतात. मग त्याप्रमाणे तुम्ही त्यांना करायला थोडं 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 लावा. कोणताही कन्सेप्ट. आता कर्सिव्ह रायटिंग लिहित असताना ऍक्टिव्हिटी तुम्ही स्वतःहून ते कर्सिव्ह रायटिंग लिहा. कसं आहे, हँड रायटिंग असतात बघा, असं ह्याला ए. जस्ट यू हॅव टू डू ऍक्टिव्हिटी फॉर स्मॉल चिल्ड्रन. बघा, त्यांच्या त्यांच्या लेवल प्रमाणे, त्यांच्या त्यांच्या बुद्धीप्रमाणे, त्यांच्या त्यांच्या इंटरेस्ट प्रमाणे, त्यांच्या त्यांच्या अनुभव प्रमाणे तुम्ही त्यांना ऍक्टिव्हिटी सांगा. ऑल ऍक्टिव्हिटीज आर नॉट सेम फॉर ऑल द स्टुडंट्स. सगळ्यांना एकाच प्रकारची ऍक्टिव्हिटी करता येणार नाही. त्यांच्या विद्यार्थ्यांच्या कॅपॅसिटी प्रमाणे तुम्ही त्यांना ऍक्टिव्हिटी करायला सांगा. दोन्ही पायच नाही मुलाला, एक कसं पळतो थोडं पळव म्हटलं ते कसं पळणार नाही, त्यांना पळता येणार नाही. एखादं गाणं म्हणायलाच येत नाही, तू ह्याप्रमाणे ऍक्टिव्हिटी कर, तू गाणं म्हण. कुठला क्वालिटी आहे त्या क्वालिटी प्रमाणे मुलांना तुम्ही ऍक्टिव्हिटी सांगा. ऍक्टिव्हिटी सांगत असताना तुमच्या विषय ज्ञानाबरोबर तुम्ही कोणते विषय शिकवणार आहेत ना, त्या विषया संबंधित ऍक्टिव्हिटी तुम्ही सांगितलं पाहिजे. हा झाला दुसरा वैशिष्ट्य. आता तिसरं वैशिष्ट्य बघा. पहिला कोणतं झालेलं सांगा. पहिला इंटरॅक्टिव्ह प्रोसेस, हा पहिला आंतरक्रियात्मक. दुसरं कोणतं झालं आता ऍक्टिव्हिटी बेस्ड अध्यापन. आणि तिसरा आहे कंटिन्युअस प्रोसेस. टीचिंगचा तिसरा रूल्स किंवा टीचिंगचा तिसरा वैशिष्ट्य कंटिन्युअस. टीचिंग इज अ कंटिन्युअस प्रोसेस. इट इज नॉट अ. अध्यापन हा निरंतर असतो. अध्यापन निरंतर अध्यापन, निरंतर प्रक्रिया. अध्यापन हे निरंतर प्रक्रिया असतो. निरंतर म्हणजे कंटिन्युअस प्रोसेस. आता शिक्षक वर्गात येऊन एक कन्सेप्ट मुलांना शिकवल्यानंतर मग तो कन्सेप्ट तिथंच पूर्ण होतो का, तो अध्यापन तिथंच पूर्ण होतो का? नाही. तो तर एक सॅम्पल नसतो. शिक्षक एक कन्सेप्ट विद्यार्थ्यांना सांगितल्यानंतर तो वर्गात पूर्ण होत नाही. तो कंटिन्युअस प्रोसेस असतो. विद्यार्थी कंटिन्युअस निरंतर प्रमाणे शिकत असतात. कोणतेही तुम्ही घटक शिकवा. आता बघा, तुमच्या विषयाप्रमाणे, तुमचा भूगोल विषय असू द्या, इतिहास विषय असू द्या, किंवा जॉग्राफी विषय असू द्या, तुमचा फिजिक्स असू द्या, केमिस्ट्री असू द्या, कोणतेही विषय, शिक्षक वर्गात आल्यानंतर एक कन्सेप्ट त्यांना शिकवून सांगतात, समजावून सांगतात. मग त्याच्यानंतर विद्यार्थी तोच कन्सेप्ट घरी येऊन आई वडिलांकडून वेगळ्या पद्धतीने तो कन्सेप्ट तो समजून घेतो. किंवा समाजात तोच कन्सेप्ट त्यांना वेगळ्या पद्धतीने कन्सेप्ट तोच असतो, परंतु शिकण्याची पद्धत तिथे वेगळे होतात. विद्यार्थीमध्ये शिकत असताना पुन्हा तिथला तो अनुभव वेगळा.
पुस्तक वाचन करत असताना त्या कन्सेप्टबद्दल अजून थोडं एक्स्ट्रा माहिती त्याच्यामध्ये दिलेलं असतात. मग पुन्हा तो तिथं शिकतो. म्हणजे इथं लर्निंग इज ऑल्सो कंटिन्युअस प्रोसेस अँड टीचिंग इज ऑल्सो कंटिन्युअस प्रोसेस. आता अध्यापन हे निरंतर प्रोसेस असतो. शिक्षक आज एक कन्सेप्ट सांगितल्यानंतर उद्या त्याच कन्सेप्टमध्ये नवीन काहीतरी उदाहरणं त्यांनी सांगत असतात. विद्यार्थी सुद्धा एक कन्सेप्ट समजून घेण्यासाठी वेगवेगळ्या माध्यमाच्या सहाय्याने नवीन नवीन माहिती तो समजावून घेत असतात. म्हणून हे निरंतर प्रक्रिया आहे. इट इज नॉट अ स्टॅग्नेंट. स्टॅग्नेंट म्हणजे हा झालं बाबा, आज आपण तुम्हाला एवढं कन्सेप्ट शिकवलं, बस झाला, असं असतो का? नाही. पहिलेल्या विद्यार्थ्यांना थोडं शिकवतो आपण. मग एबीसीडी झाल्यानंतर तुमचं पूर्ण इंग्रजी ज्ञान झालं का? नाही. पुन्हा दुसरीला आल्यानंतर एबीसीडीच्या पुढचा जो स्टेप्स असतो, एबीसीडी पासून जेवढे काही शब्द तयार होतात दुसरीला, पाचवीला, 10वीला, 15वीला, बघा त्यांचा स्कोप वाढत जातो. त्या विषयाचं ज्ञान वाढत जातो, त्याचा एरिया वाढत जातो. म्हणून अध्यापन ही प्रक्रिया कंटिन्युअस असतो. कितीही शिकवलं तरी तो पूर्ण होत नाही. टीचिंग अप्टिट्यूड बद्दल तुम्हाला कितीही शिकवलं तरी ते का पूर्ण होणार नाही. तुम्ही कितीही अध्ययन केलं तरी तो पूर्ण होत नाही. म्हणून हे निरंतर प्रक्रिया असतो. पेपरमध्ये तुम्हाला विचारतात अध्यापनाची वैशिष्ट्ये खालीलपैकी हे नाही. मग कोणतं नाही कोणतं आहे तुम्ही लक्षात ठेवा. पहिलं कुठलं सांगितलं? तुम्ही सांगायचं म्हणू नका, तुम्हाला माहिती व्हायला पाहिजे. आता फक्त 5 कन्सेप्ट, 5 वैशिष्ट्य मी तुम्हाला सांगत आहे. पहिलं वैशिष्ट्य आहे कुठलं आहे? हे मी सांगत नाही. पहिला, दुसरा, तिसरा झाला. पहिला कोणता होता रे बाबा? इंटरॅक्टिव्ह. दुसरा कोणता होता? ऍक्टिव्हिटी बेस्ड. तिसरा कोणता होता? कंटिन्युअस प्रोसेस. आणि चौथा कोणता आहे? स्किल बेस्ड टीचिंग. स्किल बेस्ड आपण म्हणतो. स्किल, कौशल्य. कोणताही घटक, कोणताही कॉन्सेप्ट, कोणताही विषय ज्ञान मुलांना शिकवत असताना स्किल आधारित शिकवायला पाहिजे. स्किल बेस्ड, स्किल बेस्ड टीचिंग कोणतंही असू द्या. अध्यापन हे कौशल्य आधारित असतो. कौशल्य, कौशल्य आधारित, आधारित. आता कौशल्य म्हणजे नेमका काय हो? समजा आता आपल्या इंग्रजी विषयाबद्दल आपण पाहिलं, कौशल्य स्किल. काय स्किल हो सर त्यांच्याकडे? लई भारी स्किल आहेत बघा. कटिंग करत असताना काही स्किल असतो वेगवेगळा. काय स्किल मध्ये तो कटिंग करतो? सगळ्यांना तो येत नसते. काही काही किती छान तो बॅटिंग करतो. काय स्किल आहे बघा. आता तेंडुलकर सरांचा बॅटिंग स्किल वेगळा. आपलं फेवरेट कोण? माझा फेवरेट आहे तो अंदाधुंदा बॅट्समन. हा पहिल्या बॉलला हाणलं तर 6 आणि पहिल्या बॉलला बोल्ड गेलं तर अजून हसत जातो. वीरेंद्र सेहवाग सर, त्यांचं स्किल वेगळं. आणि आपलं राहुल द्रविड सर, कितीही आपला त्याला बॉल, ते का बोल्डच होत नाही, त्याला वॉल ऑफ द इंडिया म्हणतात. त्यांचं कौशल्य वेगळं. प्रत्येकांची कौशल्य वेगळं असतात. इवन टीचर्स आर युजिंग डिफरंट स्किल्स व्हाईल टीचिंग द कंटेंट इन द क्लासरूम. वेगवेगळ्या शिक्षकांची वेगवेगळे कौशल्य आहे. कृती करत असताना आपण कोणता कौशल्य वापर केला पाहिजे? स्किल. आणि स्किल वापर करून शिकवलं तरच विद्यार्थी शिकतो. आता इंग्लिश लँग्वेज शिकवत असताना इंग्लिश लँग्वेजमध्ये कोणतं आपण स्किल वापर करतो? बेसिक स्किल्स आहे. LSRW म्हणतात आपण. LSRWP. एल म्हणजे लिसनिंग. विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषा जर शिकवायची असेल तर तुम्ही अगोदर काय करा? त्यांना लिसनिंगची प्रॅक्टिस करून घ्या. त्यांना लिसनिंगसाठी म्हणजे तो विद्यार्थी ऐकला पाहिजे. इंग्रजी शब्द, इंग्रजी भाषा, इंग्रजी सेंटेन्स, इंग्रजी वाक्य, इंग्रजी शब्द सतत त्यांच्या कानात पडलं पाहिजे. लिसनिंग व्हायला पाहिजे, तरच भाषा शिकत असतो. पहिला आहे. आणि दुसरा, त्या मुलांना सांगा, तू बाबा काय 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 ऐकलं ना, तो सांगायला सांगा त्यांना. स्पीकिंग स्किल. बघा, भाषा शिकवण्याची कौशल्य मी तुम्हाला एक उदाहरण म्हणून सांगत आहे. अगोदर त्यांना लिसनिंग करा. दुसऱ्याला त्यांना सांगा, बाबा तू काय ऐकलंस ते थोडं सांग. अगोदर तो मुलगा एक एक शब्द सांगतो. अगोदर म्हणतो, नंतर ही इज टेलिंग इन अ व्हेरी डिफरंट वे. आ, इ, ई, ऊ, आऊ, आम. म्हणजे तुम्ही आई त्यांना शिकवत असताना
मुलांना असं प्रेमाने जर सांगितलं, तो मुलगा ऑटोमॅटिकली द सेम साऊंड ही इज रिप्रोड्युसिंग. त्यांना सांगा, ए ए म्हटलं तर तो ए म्हणतो. ओ ब पी. यू कॅन आय एम टेलिंग अबाउट स्मॉल चिल्ड्रन. हा यू आर बिगर. मग तुम्हाला एखाद्या कौशल्य शिकवत असताना तुमचं लेवल, तुमचा सब्जेक्ट पाहून त्या सब्जेक्टमध्ये कोणतं कौशल्य येतो त्याच्याप्रमाणे तुम्ही शिक्षकाने शिकवायला पाहिजे, तरच त्याला अध्यापन म्हणतो. इफ यू आर नॉट युझिंग एनी स्किल्स, मग तुमचा तो अध्यापन नाही. मुलांना त्यांच्या लेवल प्रमाणे तुम्ही शिकवा. आता इंग्रजी शिकवत असताना लिसनिंग प्रॅक्टिस व्हायला पाहिजे, त्याच्यानंतर स्पीकिंग. आता स्पीकिंग झाल्यानंतर मुलं वाचन केलं पाहिजे. ही शुड हॅव रीडिंगची प्रॅक्टिस करा. त्यांच्याकडनं तो रीडिंग करायला सांगा. रीडिंग आणि रीडिंग झाल्यानंतर मुलांना लिहायला सांगा. बाबा ह्या पद्धतीने हे शब्द असं लिही, ह्या पद्धतीने हे सेंटेन्स असा लिही तू. हे चारही स्किल आल्यानंतर विद्यार्थ्यांना काय येतो? परफेक्शन. इज अ परफेक्ट इन इंग्लिश लँग्वेज. भाषा कोणताही असू द्या, लिसनिंग यायला पाहिजे. लिसनिंग झाल्यानंतर स्पीकिंग, स्पीकिंग झाल्यानंतर रीडिंग, रीडिंग नंतर रायटिंग, रायटिंग नंतर परफेक्शन. म्हणजे एखाद्या कन्सेप्ट मुलांना सांगत असताना तुम्ही स्किल आधारित जर शिकवाल, मुलांना त्या स्किल यायला पाहिजे. आता बघा, भाषण करत किंवा ड्रायव्हिंग शिकत असताना तुम्ही बघा, एकाच दिवशी सगळं स्किल्स तुम्हाला शिकून देतात का? नाही. किंवा आता क्रिकेटची कोचिंग जर तुमचा मुलगा घेत असेल किंवा तुम्ही जर घेतलं असेल, तर आल्या की पहिल्याच बॉलवर तुम्हाला बॉल सिक्स मारायला सांगतात का? नाही. अगोदर तुम्हाला एकदम स्मऊ बॉल असतो, आपण काय म्हणतो प्लास्टिकही नाही, एकदम मऊ, एकदम स्मूथ असलेला बॉल त्याच्या हातात देतात. हे थोडं पाव पाव करते बॉल प्रेस. मग त्याला लांब थांबून त्याला असं थ्रो करतात बॉल, तो कॅच पकड म्हणून. ते किती जोरात आपटलं तरी ते काय लागत नाही. अगोदर प्रॅक्टिस करायला तो शिकवतात मऊ बॉलने. प्लास्टिक बॉल, रबरी बॉल, घट्ट बॉल असतो ना, त्याला लावतात. मग ते पकडून पकडून त्यांना स्किल कुठे, पण एक एक स्किल त्यांना वाढव विषयाबद्दल ज्ञान असतो. सब्जेक्ट कोणताही दिवशी सगळं स्किल, एकाच दिवशी सगळं सब्जेक्टचे ज्ञान. म्हणून तुम्ही अभ्यास करत असताना पेपर वनचा अभ्यास करतो एकाच दिवशी मी पास होतो नाही. आता दादा काय एका कोणीही मोठं होत नसतो, त्याला प्रोसेस. इव्हन बघा, एखादा असताना तो एकदम एक, त्यानंतर थोडं थोडं मोठं ते मुलांचा जन्म झाल्यानंतर होत असतो. तर हा, तर मी उदाहरण सांगितलेलं, मग तुम्ही उदाहरण समजून घ्या. चौथा झाला. आणि पाचवा आहे बघा, इंटरॅक्टिव्ह प्रोसेस. दुसरा कोणतं सांगितलं? ऍक्टिव्हिटी बेस्ड सांगितलं. आणि चौथा आणि पाच अनालिटिकल स्किल आहे. अनालिटिकल प्रोसेस म्हणजे विश्लेषण मराठी थोडं येत नाही. विश्लेषण प्रक्रिया. कोणत्याही विद्यार्थ्यांना समजून सांगत असताना आपल्याला फोड करून बाहेर काढून एक 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 घटक सांगायचं, तरच कन्सेप्ट समजायला सोपं. आता एक फाड 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 कंटिन्यू सगळं तुम्ही कसं करणार सांगा बघू. मुलांना जर असू द्या, तुम्ही एक्झाम्पल सब्जेक्ट तो विषय ज्ञान घेऊन एकाच दिवशी सगळं प्रोसेस तुम्ही सांगू शकतो का? नाही. एकाच दिवशी सगळं फॉर्म्युला तुम्ही सांगून विद्यार्थ्यांना गणित शिकवायला सांगता येतं का? नाही. त्याला एक स्टेप्स असतो. पहिला स्टेप, दुसरा स्टेप, तिसरा स्टेप, चौथा स्टेप्स.
एक 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 स्टेप समजून सांगितल्यानंतरच मग तो कन्सेप्ट त्यांना समजायला सोपा जातो. म्हणून त्याला विश्लेषण आपण म्हणतो. विश्लेषण केलं तरच विषय ज्ञान मुलांना समजायला सोपा जातो. तर शिक्षकाने त्या विषयाबद्दल थोडं एक्सप्लेनेशन केलं पाहिजे, उदाहरण सांगितलं पाहिजे, त्याला करंट इव्हेंट्स त्याचा जोड लावला पाहिजे. कोणताही विषय असू द्या बाबा, त्या विषयाच्या संबंधित तुम्हाला साधं साधं उदाहरण देऊन तो विषयाबद्दल माहिती जर मुलांना तुम्ही सांगितलं तर तुमचा टीचिंग इफेक्टिव्ह बनतो. तरच यू आर इफेक्टिव्ह टीचर, नाहीतर उगा ऑर्डिनरी टीचर. मग ऑर्डिनरी आणि एक्स्ट्रा ऑर्डिनरी टीचरमध्ये फरक एवढा, a person who is using extra characteristic of teaching in the classroom, he will become extraordinary teacher. If teacher is not using any characteristic of teaching, he is only eating घरी going, no celebrating of teachers day in the school. तुम्ही काय आहे तुमच्या टीचर्स डे दिवशीच तुम्हाला कळतो. सगळं मुलं येऊन तुम्हाला पाय धरत असेल तर ग्रेट, यू आर ग्रेट टीचर. सगळं विद्यार्थी येऊन कुठला शिक्षक आहे असं जर बोललं तर बोंबलं, यू आर नॉट अ ग्रेट टीचर, यू आर ऑर्डिनरी टीचर. सो 5ही कौशल्य तुमच्यामध्ये पाहिजे आणि तरच यू आर गोइंग टू बिकम गुड टीचर्स. अँड तरच विद्यार्थ्यांना चांगलं शिकवायला मदत होतो आणि विद्यार्थी चांगल्या रीतीने घडवता येतात आणि ऑटोमॅटिकली द नेशन इज गोइंग टू become very famous, nation is going to become very healthy, nation is going to become very forwarded. म्हणून इफेक्टिव्ह कॅरेक्टरिस्टिक ऑफ टीचिंग खूप महत्वाचा घटक आहे, हे समजावून घ्या. आणि पेपरमध्ये तर सर्वसामान्य प्रश्न विचारतात. पुन्हा एकदा अध्यापनाची 5 कौशल्य मी 5 वैशिष्ट्ये सांगितलेले आहेत. अध्यापनाचे पहिलं वैशिष्ट्य कोणतं? अंतरक्रियात्मक. दुसरं कोणतं? कृती आधारित. तिसरं कोणतं? निरंतर प्रक्रिया. आणि चौथं कोणतं? कौशल्य आधारित. आणि पाचवं कोणतं सांगितलं होता? आता पाचवं सांगितलं मी, कोणतं आहे? विश्लेषणात्मक प्रक्रिया. हे 5 वैशिष्ट्ये अध्यापनामध्ये असायला, हे 5 गुण अध्यापनामध्ये असेल तरच त्याला कॅरेक्टरिस्टिक ऑफ टीचिंग म्हणतात. जेवढं समजलं असेल तर थँक्यू सो मच. समजलं नसेल तर पुन्हा एकदा व्हिडिओ पहा आणि तुम्ही तुमच्या भाषेत समजावून घ्या. चूक असेल तर माफ करा. थँक्यू सो मच. आणि माझा नंबर आहे, थोडा नंबर पण सांगूया. माझा मोबाईल नंबर अक्कलकोट 7397847907. सो काइंडली मॅसेज ह्या नंबरवरती तुम्ही मॅसेज करा. समजलं असेल तर, नाही समजलं असेल तर कॉमेंट ह्या मेसेजवरती तुम्ही मला समजावून सांगा, सर हे कन्सेप्ट अजून सांगा, म्हणून मी माझ्या माहितीप्रमाणे मी तुम्हाला सांगतो. तर आता रात्री 12 वाजत आहे. 75वा स्वातंत्र्य दिन आज आपण साजर करणार आहोत. 75th इंडिपेंडेंस डे वी आर सेलिब्रेटिंग हियर. हर घर तिरंगा नारा आप सभी को मालूम है. याच दरम्यान तुम्हाला सर्वांना सांगायला आनंद होतो की नेट सेट टीईटी या परीक्षेमध्ये आता 50 वेळा मी उत्तीर्ण झालेले आहे आणि मला मिळाले हे 50 वर्षांचा अनुभव. 50 वर्ष नाही, 9 वर्षामध्ये हे 50 वेळा परीक्षा दिलो. या 50 परीक्षांचा अनुभव मी तुम्हाला माझ्या या व्हिडिओ यूट्यूब चॅनलच्या माध्यमाने मी तुम्हाला सांगतोय. काही काळजी करू नका. येणारे सेट पेपर, येणारे नेट पेपर तुमचाच आहे. तुम्ही 100% पास होणार. मी तुमच्या सोबत आहे. आमच्या अक्कलकोटचे महाराज स्वामी समर्थ नेहमी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. मी एवढंच म्हणतो, मी तुमच्या सोबत आहे. तुम्ही हुशार असेल परंतु थोडा अनुभव जास्त तुमच्यापेक्षा माझ्याकडे आहे. ह्या परीक्षाबद्दल मला मिळाले अनुभव मी तुमच्या सोबत मी सांगत असतो. कृपया माझे पॉइंट्स थोडं समजावून घ्या आणि 100% नो डाऊट अबाउट युअर रिझल्ट बद्दल काही काळजी करू नका. आजच एक मित्र सांगलीवरून आज आमच्या घरी आला होता, म्हणजे काल 14 ऑगस्टला सांगलीवरून तो आला होता. सेट परीक्षेमध्ये त्याने उत्तीर्ण केलेला आहे.
त्याच्यानंतर कोल्हापूर विद्यापीठात त्यांच्या PhD साठी तेही परीक्षेत त्यांनी उत्तीर्ण केला होता. तोच सांगण्यासाठी पेढा घेऊन आज अक्कलकोटला आला. आम्हाला भेटलात, आनंद खूप झाला. तुम्ही पास होऊन तुम्ही आमच्या घरी या, आमचा सत्कार स्वीकारावा. ओके, एवढंच मी बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय भारत. 75th इंडिपेंडन्स डे आपण सर्वांनी आनंदाने साजरी करा एवढं सांगून आजपासून मी तुम्हाला दररोज व्हिडिओ करणार. 100% तुम्ही काही काळजी करू नका. नमस्कार. थँक्यू.